करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. व्यापार करणार काय? तुझ्या बापाला जाऊन विचार. काल घसटपोटाचा पेपर दिलास, आज वेफर देते जाईल तुम्हाला. एवढे कशाला बोलताय? माणुसकी म्हणून विचारलं. तू माणुसकीच्या गोष्टी करू नकोस. हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट असताना तू नारळ पाणी आणायला जी गेलीस ती डायरेक्ट गोव्याला गेलीस तू. नाईट 4 days. तू माणुसकीच्या गोष्टी करू नकोस वासाडे. एक मिनिट मिस्टर कदम. न्यायालयात हा खटला प्रलंबित असताना तुम्ही माझ्या आशिलाशी थेट बोलू शकत नाही. तुम्हाला जे काय बोलायचंय माझ्या मार्फत बोला. तू कानाने आंधलायस का डोल्याने बाहेर आहेस बसाऱ्या? म्हणजे तुझे डोले फुटलेत काय? ती मला बोलली वेफर घेणार काय? तिला बोल, मला नको कदम बोल. कदम कदम शांत व्हा, शांत व्हा कदम. तिकडे जा तुम्ही. ओ वनिताजी, डायरेक्ट नका नाव बोलू. मला सांगा नाव तुम्ही आधी. तुम्ही बोलत असाल तर मग नाही अरे बापरे बापरे बाप, काय रेकॉर्ड देता भाऊ तुम्ही. तुम्ही सांगत असाल तर मग नाही बोल. अरे कुठला टोन आहे वासारे? सायलेन्स इन द कोर्ट प्लीज. लग्नानंतर तो हा टोन मला ऐकायलाच मिळाला. पहिलेच बंद करते. कदम कदम ते सायलेन्स म्हटलेले आहेत. माननीय न्यायाधीश प्रभाकर मोरे येत आहेत. Please be seated. Sit down, please. You know I am judge. मिलॉर्ड मिलॉर्ड. Judge is not joke. Shut up your mouth. This is joke. वासाडे मी जज आहे. माझं चने सांगताना कुठं आहे? जज म्हटलं की चने सांगताना आलंच का नाही? स्प्रे कोण मारणार? कोरोना जाऊन जमाना झाला सर. कोरोना गेला म्हणून काय झाला? ते सॅनिटाईज काही आहे ना तुझ्याकडे? तर मारून टाक सगळं. नीट मार सगळीकडे. आता बसू. हा बसा करेक्ट आहे ना सगळं? मस्त मस्त. अरे राजपूत येस मिलॉर्ड. वकील काय? हा हा हा. मी जज आहे. अरे मग काय चुकलं काय फंबल पडला सांभाळून घ्या. अरे हा. आज दोघांचा लोड आहे तुझ्यावर. नाही, नाही. नेहमीचे होते. अरे कुठलं कोर्ट आहे याचं? काय चाललंय? ऑर्डर ऑर्डर. बघत नाहीस काही केस काय आहे? मिलॉर्ड घटस्फोटाची केस आहे. म्हणजे नेहमी सारखीच आहे. हा म्हणजे ह्याचं काय? ह्याची कस्टडी कोण घेणार? हे छोटू तू मम्मी बरोबर जाणार का पप्पा बरोबर जाणार? नाही नाही, अहो मी छोटू नाही. मग? मी हिचा नवरा आहे. मला घसटपोट हवा हिचं करणं. तू नवरा आहे हा. यांचा? मिलॉर्ड. येस मिलॉर्ड. मग घटस्फोट झालाच पाहिजे. घटस्फोट मंजूर. चला पुढची केस आणा पटकन. मिलॉर्ड मिलॉर्ड मिलॉर्ड. घटस्फोट. अरे नाही नाही मिलॉर्ड, केस वरवर जेवढी वाटते ना तेवढी साधी नाहीये बरं. मिलॉर्ड तुम्ही का बरं असताय? अजून आहे तर काय करू? तुमच्या तोंडात केस हा शब्द शोभत नाही काय? आणि वरवर तुम्हाला केस पण नाही आहे. बाई देवे काय नेमकी केस काय आहे? मिलॉर्ड, हा. माझ्या असेल वनिता कदम हा. यांची खरं तर घटस्फोट घेण्याची इच्छा नव्हती, पण या माणसाने त्यांना भयंकर त्रास दिला. हो माय लॉर्ड. हा? या अबला बेसहारा स्त्रीच्या डोळ्यात एकदा बघा मिलॉर्ड. तुम्हाला पिचलेली दबलेली सासरच्या जाचामुळे त्रस्त झालेली पार खंगून गेलेली एक असहाय्य अशक्त पीडिता दिसेल मिलॉर्ड. मिलॉर्ड कुठल्या अँगलने ती पिचलेली दबलेली अत्यंत बाई वाटते जरा बघा. नाही नाही, मी ज्या अँगलने बघतोय की नाही मला सगळं दिसतंय. नाही मला वाटतं ही जर माझी बायको असती ना मिलॉर्ड मिलॉर्ड मी तल हाताच्या फोडासारखी जपली असती का? तुम्ही कंटिन्यू प्लीज. मिलॉर्ड, माझ्या अशिलाची अशी इच्छा आहे की एकतर यांनी त्यांना नांदवावं तरी किंवा दरमहा 2 लाख रुपये पोटगी तरी द्यावी. किती? 2 लाख. 2 लाख? हो. अरे माझ्या अकाउंट मध्ये मिनिमम 250 रुपये बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकेने मला 500 रुपये दंड लावलेला आहे. आता
-750 रुपये अकाउंटला आहे. त्याच्यातले 2 लाख रुपये जर का मी हिला दिले तर बँक म्हणे काय लावाल माहितीये हो, तुम्ही? ऑर्डर तुम्हाला जर काय बोलायचं तर तुमच्या वकिलामार्फत बोला. तुमचा वकील कुठं आहे? मीच आहे वकील. का? अहो -750 रुपये ज्याच्या अकाउंट मध्ये आहे त्याची केस कोण लढणार आहे काय? हे बरोबर आहे. त्याच्यामुळे मीच वकील आहे. मिलाड अहो ह्या बाईने मला जाम त्रास दिलाय. तुम्हाला सांगतो माझ्याकडे खाण्यासाठी पैसे नाही, भीक लागले. ह्या बाईने तुम्हाला सांगतो मला जाम छल्लंय. एकदम डेंजर आहे ही बाई. जज साहेब माझ्याकडे बघून असं वाटतं काय हो? नाही नाही, प्रथम दर्शनी बघता एवढी देखणी बाई असं करेल असं वाटतच नाही. उलट पक्षी यांचं सौंदर्य दारिद्र्य रेषेखालचं आहे, तरी पण ह्यांनी लग्न केलं म्हणजे यांची चूक आहे. तुम्हाला सांगतो वकील साहेब, या थोडा दिवस जरी थांबले असते ना तर यांना तुकतुकीत कांतीचा जज ह्यांच्या आयुष्यात आला असं काही झालं. 889754. ऑब्जेक्शन मिलाड. अरे तुम्ही डायरेक्ट माझ्या बायकोची फ्लटिंग करता असं कसं चालेल? ऑब्जेक्शन ओव्हरलोड. कंटिन्यू प्लीज. मिलॉर्ड, या माणसाने या स्त्रीवर अनन्वित असे अत्याचार केलेले. मी? हो, हा माणूस असा छळ केलेला आहे मिलॉर्ड, आणि फक्त 6 महिन्यात यांना घरातून हाकलून दिलं मिलॉर्ड. काही सांगता वाट. त्यामुळे ना या माणसाला आयुष्यभर अद्दल घडेल एवढी पोटगी लावली पाहिजे. त्यामुळे दरमहा 2 लाखाच्या पोटगीची जी आमची मागणी आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे मिलॉर्ड. नाही बरोबर आहे. म्हणजे यांच्याकडे बघितलं की यांचा एवढा छल झाला असेल वाटतच आहे. केवढा सहन केलेला ह्या बाईने. अरे गुलाब जरी सुकलं तरी त्या गुलाबच असतं का नाही? मिलॉर्ड मिलॉर्ड नाही कसं ना व कायद्याला कशी पुराव्याची भाजी कळते का नाही. मी काय म्हणतो, तुमच्याकडे एखादा पुरावा असेल तर तुम्ही सादर करा कोर्टासमोर. पुरावा आहे मिलॉर्ड. हा. यांच्या विरोधात साक्ष द्यायला यांचे शेजारी पेटकर इथे आलेले आहेत. त्यांना कटघऱ्यात बोलावण्याची परवानगी द्यावी मिलॉर्ड. या बोलवण्याची काय करायचं आहे? त्यांना म्हणा या इथे कडकडे बोलून टाका, बाकी काय आहे. बेटकर बेटकर या. बेटकर या. आलो 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 आलो. कोण हे बेटकर? हो हे साक्ष देणार आहेत? हो. अरे ह्यांची टाकी ओव्हरफ्लो झाली तर हे लक्ष देत नाही. हे काय साक्ष देणार? ऑर्डर ऑर्डर. लक्षात घाली ना वासाड्या, पुढे येऊ नको. हे साक्षीदार आहेत काय? हो, हो. बरं, काय ह्यांच्याबद्दल काय सांगता माही? विचारू हा विचार तिथंच विचारा. आपलं नाव सांगा. चंद्रविलास बांगडू बेटकर. तुमची हनुवटी लूज का झाली हो? नाही नाही, काल रात्री मी बायकोकडे रागाने बघितलं तेव्हापासून तिने अशीच ठेवली. ती आता पुन्हा मुरगळेल तेव्हा ती सरळ होईल. रेडिक्युलस लॉजिक. सॉरी सर. मला सांगा, तुम्ही त्यांना ओळखता? यांना कोण नाही ओळखत, आणि यांना ओळखता? यांना कुत्रं पण नाही ओळखत. म्हणजे मी ओळखतो चांगला, पण मी ओळखतो. 1 नंबरचा नालायक मनुष्य या. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररोड. तुम्ही सुरू करा. जज साहेब तुम्हाला माहित नाही, स्वतःच्या लग्नात सुद्धा याने गोंधळ घातला होता. हा म्हणजे शेतात जसा डुक्कर इकडे तिकडे घुसतो ना तसा घुसला होता आणि पळत होता. 3-4 वेळा गुलाबजामच्या पाकातनं बाहेर काढला आम्ही त्याला. भजीला अडकला होता 2 वेळा. हारच घालायला तयार नाही. मिलॉर्ड, अरे हार कसा घालणार आहे? मी ज्या पोरीला पसंत केली होती ती समोर नव्हतीच. ती माझ्या बाजूला उभे राहून अक्षता टाकत होती. तरी अंतरपाटाच्या खाली मी जेव्हा पाय बघितला तेव्हा मला डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. पण म्हटलं मेहंदी जास्त रंगल्यामुळं ती अशी दिसत असेल. पण अशी जरी दिसली तरी पाय सुजलेले कसे असतील, म्हणून मी अंतरपाट बाजूला केलं. बघतो काय माझी बायको नाही येत आई, मच्छर गेलेली मला गंडावलाय म्हणून मी हार घालत नव्हतो ना. ऑर्डर ऑर्डर. अनिताजी, हा हा खरं आहे? नाही, खरं तर बघण्याचा कार्यक्रम आमच्या दोघांचाच होता. यांनी दुसरी पोरगी बघितली तेव्हा. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. शेवटी गाढवाला गुलाची चव काय. मिलॉर्ड यांच्या जागी जर मी असतो ना. मिलॉर्ड मिलॉर्ड नाही, मला बोलायचं आहे अजून, मी बोलन नंतर याच्यावर. बेटकर, आणखी काय काय छल केलेला आहे यांनी? या माणसाने या बाईचा प्रचंड छळ केलाय. दिवस रात्र म्हणजे तिला हैराण करून सोडले. हिला चालायची ताकद नसायची. लॉर्ड. चालता बोलता हिचा तोल जायचा. कित्येक रात्री यांनी माझी बेल वाजवली. अरे तिला चालता बोलता येत नव्हतं कारण ती जास्त प्यायची. 1 नंबरची पेवडी आहे ती. काय पण बोलतो. मिलॉर्ड, साफ खोटं बोलतोय हा माणूस. मिलॉर्ड, माझ्या अशिलाने आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाहीये. खरंय. थेंबाला स्पर्श करणार कशी? डायरेक्ट बाटलीच प्यायची ना ती. काय पण काय बोलताय? अरे तिच्या गल्याने थेंबाला स्पर्श केला. घटा 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 दारू प्यायची ती. मी लॉर्ड, आम्ही आहे ना हनीमूनला नेपाळला गेलो होतो. नेपाळ? हा, 1.5 वर्ष ही बाई हरवली होती. 1.5 वर्ष बाई ही हरवली होती.
बापरे. आणि जेव्हा ही सापडली तेव्हा हिच्या पासपोर्ट वरती हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक, कोंबडिया ह्याचे शिक्के होते. अहो हिला घरी यायचंच नव्हतं. असं असं खरंच काय नाही. एवढ्या मोठ्या देशामध्ये मी एकटी पापडी पडली. मला खरंच काय कळत नव्हतं, म्हणून मी जो भेटेल त्याला म्हणायचे मला आधार द्या, मला माझ्या नवऱ्याची आठवण येते. म्हणून मग मला एवढं करत करत कष्टाने मी 1.5 वर्षांनी आले माहितीये. नाही बरोबर आहे. म्हणजे एवढं आरस पाणी सौंदर्य जपत जपत मार्ग शोधून काढायचं म्हणजे सगळं अवघड आहे. किती महिने होते हो तिकडे? 1.5 वर्ष. शालूट आहे तुम्हाला, शालूट आहे तुम्ही ना. ब्रेव वुमन हाव. अरे कसले वुमन आहे ही? भटकून आली होती. मला सांगा, हरवलेली बाई मानेवरती आय लव्ह यू बँकॉक असा टॅटूकून काढून येईल काय? अहो हिला तर राहायचंच नव्हतं माझ्या बरोबर. कसं राहू? यांची आई राग राग करते. आता राग करणार ना. अहो माझ्या आईला ही काकू बोलते. एकदा माझी आई बोलली, ए बाबा म्हणा आई बोल. ही आई बोलली, पण त्याच्यानंतर काय लावलं काय माहिती. आई आठवडाभर तापाने फनफन करत होती माहितीये. पण सगळं केलं मीच ना, हो की नाही? खरंय 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 खरंय. अहो यांचे वडील जागेवर होते, सगळं वहिनीनीच केलेलं आहे. अरे जागेवर असणारच ना. जागेवर का होती जरा विचारायचं ना. अहो पायाला मसाज करताना गुडघ्याची वाटी तोडली होती हिनी. अहो हिच्या पायाला नजाकतच नाहीये. हाताला हाताला. हा अहो हिच्या स्पर्शाला नजाकच नाही आहे. आता मला सांगा, लग्नाच्या पहिल्या रात्री कुठला नवरा फ्रॅक्चर होतो? मी झालोय. मिठी मारताना 5 बरगड्या मोडल्या तिने माहिती. काय माझा जरा अंदाज चुकला हो. पहिल्या दिवशी अंदाज येत नाही ना. नाही पहिल्या रात्री ना कोणालाच अंदाज येत नाही. हे कोण पण सांगेल का खरंय, ना. खरंय. आणि कसं आहे मुलात कदम बरगड्यात तुटल्या ना तर आपल्याला जुलवता येतात. पण एकदा वैवाहिक जीवन तुटलं ना ते आपल्याला जुलवता येत क्या नाही. बात है, क्या बात है मिलॉर्ड. आणि कसं आहे वकील साहेब, म्हणजे नवरा बायको ही एका रथाची 2 चाका असतात. Correct. त्याच्यामुळे नवरा आणि बायकोनी हे दोघांनी एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. करेक्ट मिलॉर्ड. पण या माणसाने यांना कधीच समजून घेतलं नाही. खरंय. याने नेहमी दमदाटी केली, मनमानी केली, याने मारझोड केली मिलॉर्ड. या माणसाने या स्त्रीचं फक्त आणि फक्त शोषण केलेलं आहे मिलॉर्ड. या बाईने ज्या सामाजिक हिंसाचाराला तोंड दिलेलं आहे ना, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. वनिताजी 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 शांत व्हा. वनिताजी मी आहे. वनिताजी काय मी पण आहे, मी पण आहे. बेटकर, तुमचं काम झालं. झालं? या तुम्ही. भेटकर थँक्यू. थँक्यू काय थँक्यू. थँक्यू म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मला? बघा बघा एकदा तुमच्या बायकोकडे बघा. निरागस निराधार लवचिक बांधेची बायको तुमची. एवढा छल केला वाय. तमाम सबूतों के पास एक कोर्ट ऐसे निकाल पर पहुंची है. मिलॉर्ड 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 हिंदी नको, मराठी. तर कोर्ट असा निकाल देत आहे कदम, तुम्ही तुमच्या बायकोचा अतोनात छल केलेला आहे. त्याच्यामुळं दर महिना तिला तुम्ही 3 लाख पोडगी द्यावी असं कोर्ट सांगतो. हे 1 लाख आणि कशाला वाढवताय जज साहेब? तुम्हाला कळत कसं नाही? पार भिकेला लावलं या बाईने हो. माझ्याकडे काही जे होतं सोनं नाणं ते सुद्धा या बाईने घेऊन गेले. काय करू मी? हे माझं स्त्रीधन होतं. पितल्याचा बंब कुठला स्त्रीधन म्हणून मोडते का? अहो घरातलं तांबा पित्तल सगळं घेऊन गेले. आता ॲल्युमिनियम पाहिजे म्हणून हिने मला नोटीस पाठवली. ॲल्युमिनियम नाही रे धल्ल्या, ॲल्युमिनी असतं ते. ॲल्युमिनी म्हणजे पोटगी पोटगी. हे सुद्धा कळत नाही या माणसाला. मिलॉर्ड आता जे काही आहे ना ते फक्त तुमच्या हातात आहे मिलॉर्ड. नाही असायलाच पाहिजे. कोर्टाच्या सगळं निदर्शनात आलेलं आहे. कोर्ट ह्याच्यावर अभ्यास करून पुढच्या सोमवारी तुमच्या बाजूने निकाल देईल. काय समजलं? जज साहेब तुमच्या बाजूने म्हणजे नाही कळलं मला. मिलॉर्ड मिलॉर्ड पुढच्या सोमवारी नको, आजच देऊन टाका पा निकाल. तू जरा थांब ना. जज साहेब तुमच्या बाजूने म्हणजे काय? पण पुढच्या सोमवारी का नको? पुढच्या सोमवारी माझं लग्न आहे मिलॉर्ड. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. हा, अभिनंदन वासारे, पण तू जरा थांब ना. तुमच्या बाजूने म्हणजे नेमकं काय आहे? एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्हाला पुढच्या सोमवारी चालेल? नाही पुढच्या सोमवारी आम्ही हनीमूनला जाणार आहे ना. आमचंच लग्न होणार आहे. नाही, तुम्ही कुठं तुम्हाला कुठं जायच्या तिकडे जा तुम्ही. पण तुमच्या बाजूने म्हणजे मला कळू दे ना काय ते. अरे वासाऱ्यांनो काही चाललंय तुमचं? तुम्ही एकमेकाची लग्न करणार? अगं वासारे, तुझ्याकडे याला फीस द्यायला पैसे नाही म्हणून तू याच्याबरोबर लग्न करते? ए लांबून लांबून कोर्टाला पण अपेक्षा आहे. म्हणजे कोर्टाची अशी अपेक्षा आहे, थोडं लांबून बोला. येस मिलॉर्ड. काय नाही.
आता मी तुम्हाला डिवोर्स देत नाही, मी तुम्हाला पोडगे पण देत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. जसं बोला ना काहीतरी. अरे तुम्ही नाही बोललात तर आम्ही लग्न कसं करणार? सॉरी दादा दादा सॉरी दादा. नका रे सॉरी ना, नका म्हणू रे सॉरी तुम्ही यार. काय प्रयोग केलात यार तुम्ही आज यार. शी यार, म्हणजे किती किती वाईट प्रयोग केलात यार तुम्ही. दादा मी पण तू पहिलायस. तुझ्यापासून सुरुवात झाली बने. सॉरी. नका म्हणू सॉरी. हे माना खाली घालूनच उभे राहा. तुमच्या चेहऱ्याची लायकीच नाहीये दिसावं कोणाला तरी हा चेहरा. खाली रंगभूमीकडे बघा आणि माफी मागा तिची. फेस करा रंगभूमीला. मूर्ख कुठले. काय म्हणाले जजेस आपल्याला? काय म्हणाले की तुमचा परफॉर्मन्स टेक्निकल झाला, मेकॅनिकल झाला, तुमचा प्रयोग सटल नॅचरल नव्हता. काय कारण असेल याचं? पण दादा आपण सटल आणि नॅचरलची रिहर्सलच नव्हती केली. बरोबर आहे ओंकार तुझं. अरे तू जॅकेट काढ आधी. तू आधी जॅकेट कशाला घालतोस? जॅकेट कशा? प्रयोग चांगला. जॅकेट काढ. जॅकेट काढ आधी. मूर्ख कुठले. ह्याचं नाव द्यायचं दिग्दर्शक म्हणून. माझं नाव देऊ नका. ह्या मंदारचं नाव आहे. उद्यापासून मंदार डिरेक्टर आहे. माझं नाव दिलं नाही बुच बुच मी बुच उघडीन सगळ्यांची. मी आधीच सांगतोय. नाही दादा तू नाटक बसवलंयस ना. मी बसवलं होतं, तुम्ही ते झोपवलं, लोळवलं अक्षरशः. काय करत होतात यार तुम्ही यार. म्हणजे खरंच यार मला ना वाईट वाटत होतं. वाईट. मी जे एवढी वर्ष इंटर कॉलेजिएटमध्ये जी मी मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही सू केलीत. तुम्ही उभे राहिलात आणि सू केलीत. दादा गप्पा बस प्रिया, गप्पा बस. तुमच्या सिरियस वाक्यांवर लोक हसतायत. ते कुलकर्णी सर मला मागे तोंड करून करून बघतात. हे काय चाललंय, हे काय चाललंय, काय सांगू मी त्यांना. नाही पण दादा प्रयोगाच्या शेवटी एका आजोबांनी स्टँडिंग ओवेशन दिलं होतं. आम्ही बघितलं होतं कर्टन. तुझेच आजोबा होते ते प्रिया. प्रयोग संपल्यानंतर कान चावत होते माझे. चावरे आजोबा कुठले. मी कसं त्यांना प्रोत्साहन दिलं, मी कसं प्रियाला पाठवलं, मी कसं तिला बालनाट्य शिबिरात घेऊन गेलो म्हणूनच ते अजून बालनाट्यच करते. काय तर म्हणे मंदार. मंदार अरे तू त्या पोलीस स्टेशन मधल्या सीनला जामीन घ्यायला जो वकील येतो तो काळा कोट आणि लाल हाफ पॅन्ट मध्ये येतो. एक्झॅक्टली दादा. एक्झॅक्टली कसं उत्तर आहे याला प्रश्नाला. नाही दादा माझा काय प्रॉब्लेम झाला. मी विंगेत उभा होतो, तिथे खूप अंधार होता, तर मी पावला बोललो की मला पॅन्ट दे. मग अरे त्यांनी नेमकी मला हिरवी पॅन्ट दिली. मी म्हटलं अरे काळ्या कोटवर हिरवी पॅन्ट कशी घालू, निदान सफेद तरी पॅन्ट दे ना. तेवढ्या शामदाने लाईट दिली आणि मी शिरलो आतमध्ये. मंदार लाल हाफ पॅन्ट पेक्षा हिरवी फुल पॅन्ट कधीही चांगली की नाही. ते जजेस मला काय म्हणाले माहितीये का, की म्हणजे कायद्याचं रक्षण करणारा माणूसच हाफ पॅन्टवर आहे, यातनं तुम्हाला सिस्टीम मधली अर्धनग्नता दाखवायची आहे का. मी आपलं म्हटलं हा सर या मला हेच म्हणायचं होतं. तुम्हाला कळलं, ह्यात तुमचा वाव ग्रेटनेस आहे. म्हणजे आता त्यांना कळलंय म्हणजे आवडलंय, मग आपण त्याच्यावरच प्रयोग करूया का. नाही, मला पुढचे प्रयोग पूर्ण नग्नता दाखवायची आहे सिस्टीमची. चालणार आहे तुला मूर्ख कुठला. मला शेवटचा सीन बदलायचा आहे. एक शेवटच्या सीन नंतर अजून एक सीन मी ऍड करणार आहे. नाही दादा ऑलरेडी कट टू कट एकांकिका होते, डिबार हो आपण. उद्या डिबार. आता काय पहिली येणार आहे. शेवटचा सीन झाला, ब्लॅकआउट झाला, लाईट्स आले, तुम्ही सगळे ऍक्टर स्टेजवर येणार झाडू आणि बादली घेऊन. 1 तास जी गू खाल्लाय तो साफ करणार तिकडनं आणि मग कर्टन जाणार. ऍड करतो. काय नाव आहे आपल्या एकांकिकेचं. चला जोरात जाऊया. आता तुमचा हा प्रयोग बघून मी नाव बदलतोय. आपण बोलूया चला जोरात जाऊया संडासाकडे. लाज वाटते मला तुम्हा सगळ्यांची. लाज. रडू नकोस. एकतर तू ना शून्य अभिनेत्री आहेस प्रिया. शून्य. प्लीज रडू नकोस. ते तुझ्या आजोबांनी तुला बालनाट्य शिबिरात नाही अवयव दान शिबिरात पाठवायला पाहिजे होतं. म्हणजे मेंदू दान केला असता, कोणीतरी वापरला तरी असता तो. मूर्ख कुठले 1 नंबरचे. म्हणा माझी लायकी नाही म्हणा. तुझी लायकी नाही. बोल माझी लायकी नाही मंदा.
माझी लायकी नाही. मोठ्याने बोल. माझी लायकी नाही. बोला आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. बोला. आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. मोठ्याने बोला. आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. अजून मोठ्याने बोला. आम्ही चप्पल खाण्याच्या लायकीचे आहोत. चपलेने मार खाण्याच्या लायकीचा आहेस ओंक्या कारट्या. काय करू मी सांग तुझं. काय सांगितलं काय इथे बस इकडे. काय सांगितलं होतं मी तुला. काय बोलले होते. ऐक हे नाटक तिकडे करायची. इथे घरात नाटक नको आधीच सांगते. हा जो अभिनय ना तो तिकडे करायचा. लाभू पहिलं माझा ऐक. मी तुला काय सांगितलं होतं. ओला कचरा सुका कचरा एकात एक मिक्स करू नको. काय केलंस तू. काय केलं तो कचरेवाला अख्ख्या बिल्डिंग समोर त्याने माझा कचरा केला रे. काय केला कचरा. ज्युनियर्स आलेत माझे. जुनियन मला ऐकू नको. जुनियन तुझे जुनियन खड्ड्यात घाल. ज्युनियर नाही ज्युनियर. माझ्या चुका काढतोयस. मग कसं मारू ना मी तुला चपलेने. खरंच जगायच्या लायकीचा नाहीये सोमक्या. बोल 10 वेळा मी जगायच्या लायकीचा नाही. बोल 10 वेळा मी मुलगा म्हणून शून्य आहेस तू. शून्य. काय मागे बघ. डोळे दाखवू नकोस मला. मागे बघ. हे कोण आहे रे हा तुमचा दादा. तुमचा दादाचा पादाता सांगितलं ऐकता आणलाय. बैल जन्माला घातलाय मी. पांड्या पोळ. काय करू मी खरंच. अंड्याची कवच काय करायची. कशात टाकायची. ओल्या कचऱ्यात टाकायची की सुक्या कचऱ्यात टाकायची. एवढी साधी अक्कल नाही तुला. काय सॉरी नको. ह्या आठ्या बिठ्या दाखवूस मला. डोक्यात जातात माझ्या. वैताग आणलाय नुसता. सॉरी. अक्कल नाही साधं. तुमचा दादा ना. तू फक्त आता मला ना तो ओंक्या कचरेवाला माझ्या समोर येऊन मला फक्त बोलू दे. क्या भाभी नाही. तुझं तगडं तोडून तुझ्या हातात दिलं ना. मग मी आहे आणि मग तू आहेस. मग मागे आठवते ना तुला. पांढऱ्या कपड्यांमध्ये लाल कपडा टाकला होता तेव्हा कसा धुतला होता मी तुला. कसा धुवून काढेन मी तुला ओंक्या. आठवतंय. काकू तुम्ही दादाला अजूनही मारता. मंदार. काय नाही. काय त्याचं नाव आहे. कोणाला दाखवतोयस. मंदार. आवाज कोणावर चढवतोयस. तुमचा दादा काय विचारलं. एक लांब चाल. काय बोललास आता तू. तुम्ही दादाला अजूनही मारता. लायकीचाच ते आहे तुमचा दादा. तुमच्या दादाला ना अजून ढोंगण धुवायची अक्कल नाही साधी. नाटक करतोय तुमचा दादा. तर सांगितलं असता. बस बस नाही यार. कसं मारू नको मी तुला. मी कसं झोडू रे. मी खरंच बैल जन्माला घातलाय. पहिला जा. हागून ठेवलेस खोलीत त्या आधी साफ कर जा. तू यार. पहिला कपरे तसं नाही रे. कोण कपरे. हागून ठेवलाय साफ. एवढा गठ्ठा करून ठेवलाय सगळ्या पेपरांचा. एक दिवस नाही काडीपेटी लावून आग लावून जाळून टाकलं. गाडून टाकलं ना सगळं नाव. ओंक्या लाव मी ना. आई अगं माझ्या स्क्रिप्ट आहेत त्या. आई असं काय. कसल्या रे स्क्रिप्टा तुमच्या. प्रत्येक स्क्रिप्टवर एकच लिहिलंय. काय तर पडदा उघडतो प्रकाश येतो. पडदा उघडतो प्रकाश येतो. पडदा उघडतो. सगळ्या स्क्रिप्टांवर पडदा उघडतो आणि तुमचा प्रकाश पडतो. याच्या डोक्यात काय अजून प्रकाश पडत नाही. किरडा केलायस घराचा उकिरडा. मी काय करू. मी तू का जन्माला आलायस माझ्या पदरी. आई यार काय बोलते. माझा जीव आठवतोस. सॉरी. आई माझे ना. मी खरंच माझं ना डोकं काम करत नाही. वैताग आणला या पोराने नुसता. वा नमा वा. आता दादा आम्ही नंतर येऊ का. नाही कशाला. बस नाही अरे ते हे नॉर्मल आहे. प्रेमाचं आहे ते काय असं हे नाही. राग आल्यावरती असं काय पण कधी पण. बाबांना तर आज माझ्यापेक्षा जास्त ओरडते. खूप ते टेन्शन घेऊ नका. हे नाहीये एकांकिका वाईट झाली आहे. एकांकिका वाईट झाली आहे. आपल्याला हे करायची आहे. हे असल करायची आहे. काय नाही टेन्शन नाही. ती शांत झाल्यावर ती सॉरी पण म्हणते लगेच. ते प्रेमाचं आहे सगळं. चला रीडिंग सुरू करू. फाईट. येस चलो रीडिंग. नाही म्हणजे आम्ही खाली जाऊन खाऊन आलो असतो. वाक्य खाल्लीस त्यांनी पोट नाही भरलं. नको ना मला चिडायला लावू यार. प्रिया राग माझा ना निघेल. मग बघ प्लीज ना. सॉरी दादा. अरे उपाशी पोटी थिएटर येतं. थिएटर उपाशी पोटी करायचं. भरलेल्या पोटी नाही रे. मजा नाही. चला रीडिंग. स्वागतम सुस्वागतम. अनाउन्समेंट पासून पहिल्या वाक्यापासून सुरू करा.
माझं नाही पाहिलं. कोणाचं तरी असेल ना माझं आहे, माझं. मग घ्या ना. हो, मी घे- नका ना रे चिडायला लावू घेते मला. ना मी वाक्य. हो केलाय मी खून, मीच खून केलाय, पण माझा आणि त्या खुनाच्या खुणाही पुसून टाकल्या आहेत. मीच मला फाशी द्या. मेलीस मीच मला फाशी द्या, मर जाऊन. Sorry. मीच नंतर स्वल्प विराम आहे ना हो, प्रिया. मग sorry, तोही sorry. खातेस का बुक वाक घ्या ना. आणि त्या खुनाच्या खुणाही पुसून टाकल्या आहेत मीच. ए बाळा हे सोडते चल, हे घे खाऊन घे चल. घे चल, घे खाऊन. मी खुनी आहे. चुका लागल्यात ना, ऐकलं मी आतून. घ्या खाऊन घ्या. आई आई काय आई 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 ते काही नाही बोलत आहे. हे असले चेहरे माझ्यासमोर नाही करायचे आधीच काकू खा रे खा रे बाळांनो. दादा नाही म्हटलाय खायला. का दादा म्हणाला उपाशी पोटी राहिल्यावर थिएटर कळतं. नको आम्हाला. का म्हणला तुमचा दादा? हो हो. त्याला विचारा, सकाळपासून 2 वेळा चरलाय रेडा. विचारा त्याला, नाही चरलास काय रे? बघा आता तुम्ही गेलात ना की बसेल रवंथ करत बसेल दिवसभर. अरे, हा, अरे. वरून खायचं खालून हवा सोडायची, आई. वरून खायचं खालून हवा सोडायची. अरे खारे वरून खार खूर खालून फार फूर चालूच असतं त्याचं. काय नाही नाही ते. करू दे रे, आमचं ना नेहमीच आहे. तुम्ही खा रे. खा खा शी बाई खा, खा. खा तुम्ही. खा जास्त करू नको आता. खा. काय तुझं माझं काय नाही, मला एक खातायत ना ते शांतपणे? खाऊ दे ना. मी मग खाऊ दे ना त्यांना. खाऊ दे ना. एक ढोकळा दे. काढ काढ काढ. इथे पडलं ह्याचा तुझा. काय पाहिजे तुला? थोडासा एक घास, एक दाना घशाच्या खाली जर घातलास तर मग मी येईन, मग तू आहे. काही खायचं नाही, सकाळपासून चरतोयस ना. जा जा पहिला जाऊन त्या खालच्या माळ्यावर सोनावणे काकी आहेत, त्यांच्या गॅलरीत तुझी चड्डी पडली ती घेऊन ये जा. नको करूस रे, ही नाटकं इथे मला नाही आवडत. काय बोलतेस, एवढं नाही आवडत मला ओंक्या. तिकडे सोनावणे- जरा नीट नॉर्मल मुलांसारखं बोल माझ्याशी. मला नाही जाणार मी तिकडे. तिकडे शालिनी असते त्यांची मुलगी, मी तिच्या समोर जाऊ. लाज वाटते? लाज वाटते? तू कशाला गॅलरीत घालते चड्ड्या? सगळे खालून बघतात ना माझ्या चड्ड्या. बाय ग, म्हणजे आता तू मला शिकवणार मी चड्ड्या कशा वाळत घालायच्या, मी भांडी कशी घासायची, कपडे कसे धुवायचे, काय का मी अगं शर्षणी दर्शिनी आई? मला नको शिकवूस. त्रास होतो ग, मला खूप त्रास होतो ग. मी कोणाकडे बोलायचं मला सांग. आई म्हणजे पोचलेली नोकर आहे का ग याची? याच्या चड्ड्या धुवा, याच्या रूमा साफ करा. हो हो हो, बस बस इथे. काही नाही, शांतपणे खाऊ दे ना त्यांना. कशाला तू त्यांना? मी काय बोलते, तू मला उचकटवलंस आता. सॉरी सॉरी, खाऊ दे त्यांना. शाही खाना पटपट. केसल नाही का आपल्याला करायची? बैल घातलाय जन्माला, बैल. छान आहे काकू हे. छान आहे ते. चांगलं आहे ना? चांगलं आहे ते. हा, त्या तयार पिठाचे आहेत ग. खा खा. बस तुम्ही काय रे बसा ना रे, बसा बसा. काय नाही, बसा. पोरं, खरंच खा बाळा खा. राजा, खरंच किती चांगली गुणी पोर आहेत ग. चांगल्या घरातली पोर आहेत खरंच. कसं आहे हा? कसं आहे हे बाई, कसं आहे? कशी आली आहेत ही पोरं? जरा स्वतः काय सांगतील रे ते घरी जाऊन त्यांच्या? नाही नाही काकू, आम्ही कुणाला काही नाही सांगणार. दादा, आम्ही नाही सांगणार कुणाला. मंदार, सांग तू फक्त. काय काय? हा अभिनय स्टेजवर केला असताच ना, ही वेळ नसती आली आता. शिकवा जरा, शिकवा त्याला कसं वागायचं, जरा नीट कसं बोलायचं ते. जीव आटवला पोराने. 4 चौघात पाण उतारा झाला ना, तिथे डोकं सटकलं माझं. चला चला, खा पटपट खा. शिकवा. हा, आम्ही कसं शिकवणार? दादा सिनियर आहे ना आम्हाला. त्याला माहिती आहे हा सिनियर आहे, बालिश मुलांसारखं वागतो. हा ए तुम्ही इकडे जरा, काय हसतोयस इकडे? नाही. इकडे काय रे पोरांनो, मला सांगा, तुम्ही काम करता का रे घरी? करता ना? किती ग- बघ रे बघ, हा हा. काय काम करता रे राजा? ए तू काय करतोस रे बाळा, काय काम करतोस? काकू, मी सगळी कामं करतो. सगळं करतो. A to Z सगळी ए करतो. टू झेड. काय जेवण बनवता येतं बाळा तुला? एवढं फक्त मला येत नाही. अगं ठीक आहे, काय नाही, येईल. मला येतं जेवण बनवता. येतं. मला संपूर्ण स्वयंपाक येतो. पोळी भाजी वरण भात सगळं करते मी. आई जॉब करते ना, त्यामुळे मग तिला थोडी मदत म्हणून मी पण आपला स्वयंपाक करायला शिकले. आणि आईवर सगळे पडतं ना,
काकू 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 आई काय झालं? दादा काकू रडतायत. दिसतंय मला. काय झालं आई? काय झालं? लांब हो माझ्यापासनं. अरे मी काय करतच नाही आई. मला पोरगीच पाहिजे होती ग. कुठून हा टोणगा माझ्या पदरात पडलाय ना, मला खरंच कळत नाही. ग माझे हा लहान असताना ना याला देऊन लसूण घ्यायला पाहिजे होता मी. बोलते असे राईस. आई आई मी प्लॅस्टिक आहे का आई? मला नाही रे बाबा, प्लास्टिक नाही. प्लास्टिक ना पावसाळ्यात तरी कामाला येतं. तू तिन्ही ऋतूंमध्ये तेवढाच रिकाम टेकडा आहे. काकू 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 मी माझ्या आईला मदत करतो. कांदे सोलायला, लसूण सोलायला. मी खोबरं पण खवणतो. खोबरं खाऊन दे डिश ठेवून खोबरं खवणतो. ग बाळ, खरंच गुणाची हो. पोर आहेत ग. आईला मदत होते ना थोडी. बने खूप खावतोय तू. जरा थांब. त्यांच्यावर तर आवाज चढवू नकोस. आवाजच चढवला नाहीये. त्याच्यावर डापरायचं नुसतं. मला माहिती ना काय करत असशील तिकडे कॉलेजला जाऊन. काम करतात रे बिचारी पोरं, काम करतात. ठीक आहे आई, चल जाऊ माझा दे. ना अजून इथे राहिलं ना, माझा तीळ पापड होईल मला. काकू मला आठवलं, मी पण कामं करतो. काय रे काय का इकडे तू इकडे काय काम करतोस? काकू मी दिवाळीत कंदील लावतो. आणि आणि दिवाळी झाली की कंदील काढतो. वर्षभरात तू एवढं एकच काम करतोस मंदार? त्याला काय बोलतोयस तू? काय करतोस तू? एवढं तरी करतोय. आई तू उगाच आता बोलतेस यार. चला झालंय, आपण निघूया. आपण तालीम नंतर करूया. आपण पहिली येणार आपली. चला. काकू मी ही डिश धुवून ठेवू का? म्हणजे काय घरी आम्ही सगळे जेवल्यानंतर आम्ही आपापली डिश आपलं ताट धुवून ठेवतो. काय आईला मदत होते आणि बरं पडतं ना ते. सेम पिंच. मी सुद्धा आईची खूप मदत करतो काकू घरी. मी पण करतेच की मदत. मी पण येते तुमच्या सोबत. अति करताय. ही ऍक्टिंग जरा स्टेजवर केली असतीत ना, बरं झालं असतं. खरं सांगतोय मी. तू काय करतोस? आई आडवा राहून काय धुणार तेवढे तिघ करतायत तरी काम. तू काय करतोस घरात? मुद्दाम करते. आहे कसली जबाबदारी आहे तुला? आईची काळजी, स्वतःच्या मुद्दाम आईची करते काळजी का आहे. आई? काय नाही मुद्दाम करत रे. पुन्हा रडू यार आई, त्यांच्या समोर खूप होतंय यार. मला वैताग आलाय रे तुझा ओंक्या. बघ रे जरा दुसऱ्या पोरांकडे हो ना. किती काम करतात रे खरंच. आई झालंय ना, ए निघा चला. जा फुटा. काय करत नाही रियाज? प्लेट का रडतेस आई आता उगा? काकू का रड- अख्खं खानदान ग करशिनी. दर्शिनी घ्या. नको मला सांगूस. माझ्या चुका काढू नकोस. अख्खं खानदान शिकलेलं सवरलेलं आहे ग. माझ्या मोठ्या बहिणीची पोरगी शिकागोला असते. एक दुसऱ्या माझ्या भावाचं पोरग तिकडे ब्रिटलीला आहे शिकायला. इटलीला आहे. असू दे, जे काय ते महत्वाचं नाहीये. कारट्या शिक्षण सोडल्यास आणि भिकेचे डोळे लागलेत. नाटकं करतायत नाटकं. अरे जर उद्या लग्न केलं असतंस ना तर रेड्या 2 पोरांचा बाप झाला असतास. एवढे भिकेचे डोळे लागलेत तुला. हा ए पोरांनो, ए पोरांनो ऐका ना रे राजांनो. बघा ना रे तुमच्याकडे काही याच्यासाठी जॉब बिब असेल तर चिकटवा ना रे. आई काय बोलतेस त्यांना? ए देऊळ बघ ना रे राजा. देऊळ नाही ग, मंदार आहे. काय असेल ते? देऊळ काय बोल? माझ्या चुका नको काढूस. देऊळ बोलशील त्याला आई. मी बोलेन काय पण तू नको मला शिकवूस. भावनेच्या भरात बोलतो माणूस काहीतरी पटकन. खूप बोलतेस आई. खूप बोलते काय तुम्ही. असं बघा ना रे आई. काहीतरी. काय ना त्या निमित्ताने ना 4 पैसे आणेल रे कमवून घरात. बाप राब 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 तो याला कुलेवर ताणून झोपलेला असतो. पापटिंग करतोय, त्रापटिंग Crafting आहे करतोय. ग. मला नको शिकवूस. नको ना मी. पण तू इकडे ये कार्ट. तू आज तुला मी सोडत नाही. बस इकडे. आई, नको. ए बसा रे तुम्ही पण बसा. बसा तुम्ही. काय ग, आई, काय? तुला मी आज बघते बरोबर. बसताय काय? निघा चला इकडनं. उठा. कोणी कुठे जायचं नाही खबरदार. हा ओय घे या घड्या घाल कपड्यांच्या. बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही. बोल 10 वेळा मी जगण्याच्या लायकीचा नाही. बोलतोस का आता? मी नाहीये जगण्याच्या लायकी. हा ते कपडे घड्या घालत बोल. बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही. मी जगण्याच्या लायकीचा नाही. बोल मी चपलेने मार खाण्याच्या लायकीचा आहे. आई अति होत आहे. बोल म्हणलं तर थोबडा फोडीन तुझा. आई मी काय करतोय रे? काय करतो? आणि दादा ते कॉलेजमध्ये पोरांना दाखवायला की दादा घरी पण काम करतो. नाही दाखवा अख्ख्या जगाला. करतोय घडी करतोय आई. कर घडी कर. बोल मी जगण्याच्या लायकीचा नाही. मी जगण्याच्या लायकीचा. बोल मी वळू आहे. मी वळू आहे. बोल मी रेडा आहे. एडा आहे. काही काम करत नाही मी. दादाला घडी पण मारता येत नाही.
दादाला काय मारता येते माहिती आहे ना? गप्प बस. बोलशील परत मी जगण्याच्या लायकीचा नाहीये. हा, बोले. जगण्याच्या घे, लायकीचा घे. नाहीये. नीट घाल. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.